हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. मी गजानन नायक तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करत आहे. आज होती संकष्टी चतुर्थी, त्यानिमित्ताने गणपती बाप्पांची देखील मला सेवा करायची होती. जर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. संकष्टी चतुर्थीचे व्रत कोणीही करू शकते, त्यामुळे तुम्ही देखील हे व्रत आवर्जून करत जा. याचे देखील खूप शुभ परिणाम आपल्याला प्राप्त होतात. त्यामुळे मी देखील हे जे संकष्टीचे व्रत आहे तर ते आता गेले 2 वर्ष झाले करत आहे आणि आपल्याला म्हणजेच नित्यनियमाने हे व्रत करायचं असतं. म्हणजेच जेव्हा आपण हा उपवास धरतो तर संध्याकाळी आपल्याला जेव्हा उपवास सोडायचा असतो, म्हणजेच दिवसभर आपल्याला उपवास करायचा असतो आणि त्यानंतर संध्याकाळी गणपती बाप्पांची पूजा करून आपल्याला हा उपवास सोडायचा असतो. म्हणजेच जेव्हा आपण चंद्राची पूजा करणार संध्याकाळी, त्यानंतर आपल्याला हा उपवास सोडायचा आहे. तुम्ही बघू शकता, तर सुरुवातीला जे काही स्वामींची सेवा होती ती मी करून घेतो आणि त्यानंतरच मी दुसऱ्या सेवेला माझी सुरुवात करत असतो. तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आले असाल तर तुम्हाला माहिती नसेल तर मी जॉबसोबत स्वामी सेवा देखील करतो आणि यावेळेस संकष्टी चतुर्थी ही रविवारी आली होती. त्यामुळे जी काही सेवा होती तर ती खूप छान प्रकारे झाली. म्हणजेच मला टाईम देता आला. नाहीतर एरवी ऑफिससोबत जर सेवा करायची म्हटलं तर आपल्याला जास्त टाईम देता येत नाही. त्यामुळे अशा प्रकारे जी नित्यनियमाने सेवा असते, म्हणजे शांतपणे सेवा जी असते तर ती रविवारच्या दिवशी खूप छान प्रकारे होते आणि माझ्या हातून देखील खूप छान प्रकारे सेवा झाली. यानंतर गणपती बाप्पांचा या दिवशी तुम्ही अभिषेक आवर्जून करा. म्हणजेच दुधाने, पंचामृताने, त्याचबरोबर पाण्याने या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा असतो. त्यांची पंचोपचार आपल्याला पूजा करायची असते. सुरुवातीला तुम्ही बघितलं असेल तर जी देवांची भांडी होती, म्हणजेच तुम्हाला माहिती असेल तर मी जेव्हाही कोणतीही सेवा असते किंवा जेव्हा पूजा असते, अशा म्हणजेच जेव्हाही कोणते आपले सण असतात तेव्हा जी सर्व देवांची भांडी किंवा देव असतात, देवांच्या मूर्त्या सर्व मी क्लीन करून घेतो आणि त्यानंतरच मी सेवेला सुरुवात करत असतो. याचबरोबर जी काही पूजेला फुलं वगैरे लागणार होती तर ती देखील मी बाहेरून आणून घेतली आणि जी गणपती बाप्पांची मूर्ती होती तिला अभिषेक करायचा होता. त्यामुळे ताम्हणामध्ये अशा प्रकारे मी ते ताम्हणाचा यूज केला होता. त्याचबरोबर मी गळतीचा देखील इथे यूज केला होता, कारण जेव्हा आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करतो त्यामुळे आपल्याला मंत्र देखील म्हणायचे असतात आणि मंत्र म्हणता म्हणता आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती पाण्याचा अभिषेक देखील करायचा असतो. त्यामुळे तुम्ही इथे आवर्जून गळतीचा यूज करा. आता लवकरच आपल्या श्रावण महिन्याला देखील सुरुवात होणार आहे आणि श्रावण सोमवारी आपण रुद्राभिषेक देखील करत असतो महादेवांचा. त्यामुळे तुम्ही आवर्जून अशा प्रकारे गळती घ्या. जर तुमच्याकडे गळती नसेल तर तुम्हाला जवळपास कुठेही स्वामी केंद्रामध्ये किंवा जिथे आपल्याला देवांची भांडी, पितळी भांडी किंवा जे आपलं दुकान असतं भांड्यांचं, तिथे आपल्याला ही गळती इझिली अवेलेबल होऊन जाते. म्हणजेच तुम्ही साईजनुसार घेऊ शकता. तुम्हाला जर मोठी साईज घ्यायची असेल तर तुम्ही मोठी देखील साईज घेऊ शकता. यामध्ये छोटी साईज देखील असते. तुम्ही बघत असाल तर ही जी गळती आहे तर ही मागच्या वर्षी मी घेतली होती, कारण जेव्हाही आपण श्रावणामध्ये रुद्राभिषेक करतो तेव्हा आपल्याला सतत मंत्रांचं पठण करायचं असतं आणि त्याचबरोबर आपल्याला अभिषेक देखील करायचा असतो. त्यामुळे आपल्याला गळती आपल्याकडे असणं अति आवश्यक आहे. नाहीतर आपण जर म्हणजेच एकीकडे मंत्र म्हटले आणि एकीकडे अभिषेक केला तर जे पाणी असतं तर ते पिंडीवर पडत नाही, इकडे तिकडे पडतं. जेव्हाही आपण कोणत्याही मूर्तीचा अभिषेक करतो तेव्हा देखील तशाच प्रकारे घडतं. त्यामुळे तुम्ही आवर्जून अशा प्रकारे इथे गळतीचा यूज करत जा. तर जे काही आता पूजेला देखील भांडी लागणार होती ते देखील मी स्वच्छ पहिल्यांदा क्लीन करून घेतली आणि त्यानंतर मी इथे सेवेला सुरुवात केली. सेवा सुरू करण्या अगोदर जे काही पूजेला साहित्य लागत असतं तर ते मी सर्व एकत्रित गोळा करून घेतो आणि त्यानंतरच मी माझ्या सेवेला सुरुवात करतो. नाहीतर आपल्याला म्हणजेच लक्षामध्ये नंतर येतं, आपण जेव्हा पूजेला बसतो आणि त्यानंतर आपल्याला लक्षात येतं की आपलं हे राहिलं ते राहिलं. त्यामुळे तुम्ही आवर्जून अशा प्रकारे म्हणजेच करू नका, जेणेकरून आपल्याला सतत पूजेतून उठवायला लागेल. त्यामुळे तुम्ही हे सर्व जे तुम्हाला म्हणजेच आपण जेव्हा पूजा करणार असतो तेव्हा आपल्याला माहिती असते आपल्याला कोणती वस्तू लागणार आहे पूजेमध्ये. त्यामुळे जी काही वस्तू आपल्याला लागणार आहे ती आपण अगोदरच जर आपण आपल्याजवळ घेऊन बसलो त्यामुळे आपलं पूजेमध्ये देखील मन एकाग्र होतं आणि सतत आपल्याला जागेवरून उठावं लागत नाही. सुरुवातीला जी स्वामीची सेवा होती ती मी करून घेतली आणि त्यानंतर जे आपल्याला नित्यचे 3 अध्याय वाचायचे असतात, म्हणजेच रविवारी आपल्याला 10वा, 11वा, 12वा असे 3 अध्याय वाचायचे असतात नित्यसेवेमधले, तर ते देखील मी वाचून घेतले. त्यानंतर महाराजांची मी एक माळ जप देखील करून घेतली आणि यानंतर जी पूजा होती तर तिला मी सुरुवात केली. सुरुवातीला मी इथे लाल कलरचे जे वस्त्र होते तर ते मी टाकून घेतले. त्यानंतर त्याच्यावरती मी एक तांबण घेतलं, कारण जेव्हाही आपण अभिषेक किंवा रुद्राभिषेक करत असतो तेव्हा तुम्ही अशा प्रकारे मोठंच तांबण घ्या. त्यामुळे आपल्याला म्हणजे सतत ती मूची मूर्ती आहे तर ती आपल्याला जागेवरून उचलायचं काम भासत नाही. जे सर्व पाणी असतं तर ते सर्व एकत्रच गोळा होतं. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचा मोठ्या तांबणाचाच यूज करत जा पूजेमध्ये. तुम्ही बघत असाल तर मला म्हणजे गणपती बाप्पांचा जो अभिषेक होता तर तो खूप म्हणजे साध्या आणि सोप्या पद्धतीने करायचा होता. त्यामुळे मी इथे छोटंच जे तांबण होतं तर त्याचाच इथे मी यूज केला. त्यावरती जी गळती
गळती होती तर ती देखील मी ठेवून घेतली आणि गळतीमध्ये आपल्याला पाणी म्हणजे सतत टाकायचं काम भासत नाही. एकदा आपण टाकली तर ती म्हणजेच कंटिन्यू त्याच्यातून एक एक थेंब पडतो, त्यामुळे ती बराच वेळ राहते आणि गळती रिकामी झाल्यानंतर पुन्हा आपल्याला ती पूर्णपणे भरायची आहे. यानंतर तुम्ही बघत असाल तर या दिवशी आपल्याला सेवा कोणकोणत्या करायच्या. सुरुवातीला मी इथे गणपती बाप्पांच्या मूर्तीचा म्हणजेच ओम गण गण गणपती नमा, ओम गण गण गणपती नमा या मंत्राचा जप करत करत गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती मी चांगल्या प्रकारे अभिषेक करून घेतला आणि त्यानंतर इथे मी गळती ठेवून आता तुम्हाला मी सांगतो आपल्याला कोणत्या सेवा करायच्या असतात. या दिवशी तुम्ही गणपती अथर्वशीर्ष वाचू शकता. म्हणजेच जेव्हा आपण गणपती बाप्पांचा अभिषेक करतो तेव्हा आपल्याला श्री गणपती अथर्वशीर्ष हे वाचायचं आहे, गणेश स्तोत्र हे देखील वाचायचं आहे, त्याचबरोबर सरस्वती स्तोत्र हे देखील वाचायचं आहे, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र हे देखील वाचायचं आहे आणि नवग्रह स्तोत्र हे देखील वाचायचं आहे. तर हे जे सर्व स्तोत्र मंत्र मी तुम्हाला सांगत आहे हे सर्व आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहेत. जर तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर तुम्हाला जवळपासच्या स्वामी केंद्रामध्ये हे पुस्तक अवेलेबल होऊन जाईल. हे पुस्तक खरंच जे म्हणजे जर स्वामी सेवेमध्ये नवीन असतील त्यांच्यासाठी यूजफुल ठरते, कारण या पुस्तकामध्ये सर्व डिटेलमध्ये माहिती आपल्याला दिलेली आहे. कोणती सेवा कशी करावी किंवा रुद्राभिषेक आपण कसा करावा, कोणत्या देवांची आपण कोणती सेवा करावी, त्याचबरोबर आपण कोणत्या वारी कोणते मंत्र म्हणावेत, स्तोत्र म्हणावेत, ह्या संपूर्ण माहिती या पुस्तकामध्ये आपल्याला दिलेली आहे. जर तुमच्याकडे हे पुस्तक नसेल तर तुम्ही आवर्जून हे पुस्तक घ्या. गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती छान प्रकारे अभिषेक झाल्यानंतर तामणामधून मी मूर्ती काढून घेतली आणि जे अभिषेकाचं पाणी असतं तर ते आपण स्वतः देखील म्हणजेच ग्रहण करू शकतो. जर तुम्ही रुद्राभिषेक केला असेल तर ते पाणी आपण स्वतः ग्रहण करू शकतो, घरच्यांना देखील देऊ शकतो. नाहीतर जे अभिषेकाचं पाणी असतं म्हणजे गणपती बाप्पांचं जे अभिषेकाचं पाणी होतं तर हे आपण झाडांना देखील टाकू शकतो. यानंतर गणपती बाप्पांना मी स्वच्छ म्हणजेच पुसून घेतलं स्वच्छ कपड्याने. त्यानंतर त्यांना मी अष्टगंध कुंकू लावून घेतलं, त्यांना वस्त्र अर्पण केले आणि इथे मी छोट्या चौरंगाचा यूज केला होता, म्हणजे छोटा पाट असतो जो आपण आपल्या देवघरामध्ये पूजेसाठी यूज करतो तर तोच मी इथे ठेवून घेतला. त्यावरती देखील मी लाल कलरचे छोटे जे आसन असते तर ते मी विराजमान केले. त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवली आणि मूर्ती ठेवण्या अगोदर आपल्याला म्हणजे तांदळाची थोडीशी रास तयार करायची असते आणि त्यावरती आपल्याला मूर्ती ठेवायची असते. या दिवशी गणपती बाप्पांना तुम्ही आवर्जून दुर्वा आणि जास्वंदाचे फूल नक्की अर्पण करा. त्यानंतर इथे मी कलशाची देखील स्थापना करत असतो. म्हणजेच आमच्या घरी देखील जेव्हा संकष्टी चतुर्थीची पूजा करतात तेव्हा कलशाची स्थापना करतात, त्यामुळे मी देखील इथे कलशाची जी स्थापना होती तर ती केली आहे. म्हणजेच एकदम साधी आणि सोपी पूजा असते, त्यामुळे ही पूजा करायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही. फक्त जेव्हा आपण मंत्र स्तोत्र पठण करतो त्यामुळे आपल्याला थोडासा वेळ लागू शकतो. कलशाची स्थापना करण्यासाठी मी खाली थोडीशी तांदळाची रास ठेवून घेतली. त्यावरती जो तांब्या होता तर तो मी ठेवून घेतला. त्याच्यावरती आपल्याला स्वास्तिक किंवा 5 कुंकाची बोटं जी असतात तर ती ओढायची असतात. ते आपल्याला पाणी भरून घ्यायचं. पाण्यामध्ये आपल्याला 1 रुपया, 1 सुपारी, थोड्याशा अक्षदा, हळदी कुंकू अर्पण करायचं. त्याबरोबर त्यामध्ये आपल्याला थोड्याशा दुर्वा देखील टाकायच्या, 1 फूल टाकायचं आणि त्यावरती आपल्याला 5 खाऊची पानं किंवा आंब्याची पानं ठेवून घ्यायची. तर इकडे मला म्हणजेच आंब्याची पानं जी आहेत तर ती इझिली अवेलेबल होऊन जातात, त्यामुळे मी कोणत्याही पूजेमध्ये आंब्याच्याच पानांचा यूज करत असतो. तुम्ही बघितलं असेल तर जेव्हा मला कोणती पूजा करायची असते तर तेव्हा मी खास करून जास्त करून आंब्याच्याच पानांचा यूज करत असतो. त्यावरती मी श्रीफळ ठेवून घेतलं आणि श्रीफळाला देखील आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं, त्यांना देखील फूल अर्पण करायचं आणि त्यानंतर इथे तुम्ही बघत असाल तर इथे मी घंटी देखील साईडला ठेवली होती. आणि तुम्हाला माहिती असेल तर जेव्हाही आपण कोणतीही सेवा करतो तर सुरुवातीला आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचा असतो, त्यामुळे मी इथे एक दिवा देखील प्रज्वलित करून घेतला होता. त्याचबरोबर तुम्ही बघता असाल तर ही रांगोळी, तर हे रांगोळीचे साचे खरंच खूप युजफुल ठरतात, कारण आपल्याला अशी म्हणजे हाताने रांगोळी काढणं तर शक्य होतच नाही. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारच्या रांगोळी साच्यांचा नक्की पूजेमध्ये यूज करत जा, जेणेकरून आपला देखील टाईम वाचतो. यानंतर आपल्याला दिवसभर उपवास देखील करायचा असतो आणि संध्याकाळी आपल्याला गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून हा उपवास सोडायचा आहे. त्यामुळे मी इथे मोदकाचा नैवेद्य देखील केला होता. सर्व सेवा झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती देखील करायची असते आणि आपल्याकडून काही जर चूक झाली तर त्याची क्षमा देखील मागायची असते. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.